मागील काही दिवसांपासून राज्याच्या हवामानात झपाट्यानं बदल होतोय। तसंच अनेक भागातील कमाल तापमानात सुद्धा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये बुधवारी आणि गुरुवारी पारा थेट 38 अंशांवर पोहोचला होता। मात्र शुक्रवारी मुंबईसह कोकण पट्ट्यातील कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी घट नोंदवली गेली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय। पुढचे 2 दिवसात मुंबईसह उत्तर कोकणातल्या कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। शनिवारी शहरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मध्ये उष्णता आणि गरमी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मात्र यापासून बचाव करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काही महत्त्वाची पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे। ती पावलं काय आहेत जर आपण पाहिली तर मग थंडगार पेय पीत राहिलं पाहिजे। त्यासोबतच जरी तहान लागली नसेल तरी पुरेपूर वारंवार पाणी पीत राहिलं पाहिजे। हलके सैलसर कपडे घातले गेले पाहिजे। घराबाहेर पडताना चष्मा, टोपी, चप्पल, छत्रीचा वापर करणं अनिवार्य आहे। त्यासोबतच ताजी फळे खावीत, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी या सगळ्याचं सेवन करावं। त्यासोबतच काय करू नये याचं देखील खरं तर एक लिस्ट जी आहे ती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे। शक्यतो उन्हात जाणं टाळावं, जास्त वेळ उन्हात उभं राहू नये। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मग शिळं अन्न ह्याचं सेवन करू नये। मद्यपान, चहा, कॉफी किंवा आपण जर पाहिलं तर मग जे कार्बोहायड्रेट ड्रिंक्स आहेत ते न घेता ताक असेल, लिंबू सरबत असेल याचं सेवन करावं। कारण का या सगळ्यामुळे आपले जे शरीर आहे ते हायड्रेटेड राहतं। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मग हे जे काही पदार्थ आहेत त्याचे देखील भाव दिवसेंदिवस वाढत आहेत, कारण का त्याचं सेवन आता जास्त होत आहे। परंतु ही जी गरमी आहे ती दिवसेंदिवस अशीच वाढत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। आणि जर हे जे काही नियम दिले त्याचं पालन केलं नाही तर कुठे ना कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होऊ शकतो। त्यामुळे या सगळ्याचं पालन करणं अनिवार्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।